नमस्कार मित्रांनो, आज आपण अशी एक कहाणी बघणार आहोत जी ऐकून तुमचंसुद्धा काळीज पिळवटून निघेल. एखाद्याचं दुःख समजू शकत नसलो तर निदान त्याला दुःख तरी देऊ नये. संजना तिच्या मैत्रिणीकडे गेली होती. त्यांच्या घरी यात्रा होती म्हणून. संजनाच्या मैत्रिणीचा चुलत भाऊ स्वप्नीलसुद्धा तिथेच होता. तो सुद्धा यात्रेला आला होता. संजना आणि स्वप्नील अगोदरपासून एकमेकांना ओळखत होते. यात्रेच्या निमित्ताने त्या दोघांची आणखी खूप चांगली घट्ट मैत्री होती. संजनाने पहिल्यांदा एका मुलाशी मैत्री केली होती. हळूहळू दोघे पण एकमेकांना भेटू लागले, एकमेकांशी बोलू लागले. दोघांची मैत्री पुढे वाढतच गेली आणि त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात बदललं. स्वप्नील आपलं प्रेम तिच्याजवळ व्यक्त करतो, पण ती काहीच उत्तर देत नाही, कारण ती खूप गोंधळलेली होती की काय उत्तर द्यावं. ती आत्तापर्यंत एकटीच जगत होती. तिच्या आयुष्यात असं कोणीच आलं नव्हतं. स्वप्नीलचं असं प्रेम व्यक्त करणं हे सगळं काही तिच्यासाठी नवीन होतं. संजना स्वप्नीलच्या पुढे तर काही बोलत नाही, पण तिच्या मनात नेहमी स्वप्नीलचेच विचार चालू असतात. त्याच्या आठवणींमध्ये हरवलेली असायची. संजनाचा एकटेपणा स्वप्नीलमुळे दूर झाला होता. तिच्या आयुष्यात एक नवा आशेचा किरण आला होता. हळूहळू तिला सुद्धा स्वप्नीलवर प्रेम झालं होतं. दोघांचं पण प्रेम एवढं वाढलं की ते एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. दोघे पण एकमेकांच्या प्रेमात विलीन झाले होते. दोघांच्या प्रेमाची गोष्ट एवढी वाढली की त्यांच्या घरी सुद्धा कळाले. ही गोष्ट जेव्हा संजनाच्या घरच्यांना कळाली तेव्हा संजनाच्या घरच्यांनी तिला समजावायचा खूप प्रयत्न केला. मान, मर्यादा, प्रतिष्ठा, अब्रू अशा अनेक गोष्टी तिला समजून सांगितल्या, पण तिचा हट्ट होता की मी लग्न करीन तर स्वप्नीलशीच. संजना कशीच ऐकत नव्हती, म्हणून तिच्या घरच्यांनी तिला मारले सुद्धा. तिला कोंडून ठेवली. तिच्याकडचा मोबाईल काढून घेतला. तिच्यावर मेंटली आणि फिजिकली खूप अत्याचार होता, पण तिचं खरं प्रेम तिला पाठीमागे हटूच देत नाही. ती ठाम राहते की मला करायचं लग्न आहे तर स्वप्नील बरोबरच, नाही तर कोणाशीच नाही. समाजातील लोक आणि दोघांच्या घरचे समजावून सांगून सगळे थकतात. शेवटी दोघांच्या घरचे निर्णय घेतात की दोघांचा साखरपुडा करण्याचा. दोघांचा साखरपुडा होतो. दोघांचे प्रेम जिंकलं असं नाही, पण संजनावर होणारे अत्याचार मात्र थांबतात. समाजातील लोकांनी मारलेले ठोंबणे आणि त्यांना मिळण्यासाठी घातलेली बंधने आता मात्र थांबली होती. दोघांचं नातं आता एका बंधनात बांधलं गेलं होतं. दोघे पण भविष्याचे स्वप्न बघत होते. दोघेजण एकत्र संसार थाटण्याची स्वप्ने बघायचे. पण म्हणतात ना, नशिबाचा खेळ कधी चुकलेला नाही. दोघांच्या आयुष्यात असं काही घडतं की एका क्षणात होत्याचं नव्हतं होतं. संजनाने स्वप्नीलसाठी उपवास केला होता आणि स्वप्नील तिला भेटायला येणार होता. आता दोघांचे भेटणे खूप सोपे झाले होते. घरातले सुद्धा खूप खुश होते. ती त्याची वाट बघत होती. कितीतरी वेळा आरशासमोर जाते, स्वतःला बघते. तिची स्वप्नीलला भेटायची उत्सुकता एवढी वाढते की तिला एक एक क्षण हा वर्षासारखा वाटत होता. ती त्याची वाट बघत होती. स्वप्नीलसुद्धा घरातून निघाला होता तिला भेटण्यासाठी. तो सुद्धा खूप उत्सुक होता. पण खेळ कुणाला देवाचा कळला आहे का? वाटेतच स्वप्नीलचा रोड ॲक्सिडेंट होतो आणि तो जागीच देवाघरी जातो. इकडे संजना त्याची वाट बघतच राहते. संजनाचे घरचे संजनाला ही गोष्ट सांगतच नाहीत, कारण तिला ही गोष्ट समजली तर ती या धक्क्यातून सावरणार नाही म्हणून तिला सांगत नाहीत. तर दुसरीकडे स्वप्नीलच्या अंतिम यात्रेची तयारी होते आणि सगळेजण मिळून स्वप्नीलवर अंतिम संस्कार करतात. तर दुसरीकडे संजना वाटेकडे डोळे लावून बसली होती. कधी न संपणाऱ्या वाटेकडे ती एकटक बघतच होती. स्वप्नील आता येईल आणि मला भेटेल.
जेव्हा ही गोष्ट तिला कळते तेव्हा ती ही गोष्ट मानतच नाही. ती म्हणते, असं कधी होऊ शकत नाही. स्वप्नील मला भेटायला येणार आहे आणि तुम्ही खोटं का बोलताय? तो नक्की येणार. संजनाला या सगळ्याचा एवढा मोठा धक्का बसतो की तिचं मानसिक संतुलन बिघडून जाते. ती फक्त एकच गोष्ट बोलत असते, एकच वाक्य तिच्या ओठांवर येत असतं की त्याला काही नाही झालं आहे, तो मला भेटायला येणार आहे. तुम्ही का खोटं बोलताय माझ्याशी? तो मला भेटल्याशिवाय कसं राहू शकणार? तिची ही अवस्था बघून घरच्यांना खूप दुःख वाटतं. त्यांना समजतच नाही की आता काय करावे, हिला कसं शुद्धीवर आणावं. या गोष्टीला कितीतरी महिने होतात, पण ती त्याची वाट बघतच असते. फक्त एकच म्हणत असते, तो येणार आहे. मी त्याच्यासाठी उपवास केला आहे आणि तो मला भेटायला नक्की येणार. जी लोक तिला नेहमी ठोमणे मारायचे, आज त्यांच्या सुद्धा डोळ्यात अक्षरशः तिची अवस्था बघून अश्रू होते. सगळेजण देवाकडे एकच प्रार्थना करत होते की संजना लवकरात लवकर बरी होऊ दे. कितीतरी वर्ष होतात, पण ती जिवंतपणी मेल्यासारखी जगत होती. कोणाशी सुद्धा बोलत नव्हती. ती एकटीच रडत बसायची. तिच्या रडण्याचा आवाज तिच्या फक्त कानांपर्यंतच जात होता. तोंडातून एक अक्षर सुद्धा तिच्या निघत नव्हतं. खांद्यावर डोकं ठेवून रडायला सुद्धा तिच्याजवळ कोणी नव्हतं. या दरम्यान घरचे आणि बाहेरचे लोक बोलू लागले होते की आता हिच्यासोबत लग्न कोण करणार? मुलगीचं जर लग्न नाही केलं तर समाजात तोंड कसं दाखवणार? म्हणून तिच्या घरचे स्वप्नीलच्या छोट्या भावाशी तिचा साखरपुडा करून देतात. घरच्यांच्या पुढे नाईलाजाने तिला या बंधनात अडकावे लागते. घरच्यांसाठी ती खुश राहण्याचा प्रयत्न करत होती, पण तिचा हा खुश राहण्याचा प्रयत्न लोकांना बघवतच नव्हता. जे तिची अवस्था बघून एका वेळेस अश्रू गाळत होते, तीच लोक आता तिला परत ठोमणे मारत होते. बघा, काय झालं नसल्यासारखं वागते. हिला काहीच फरक पडत नाही. ज्याच्यावर हिने प्रेम केलं त्याच्याच लहान भावाशी हिने परत साखरपुडा कसा केला? असे लोक अनेक प्रकारे बोलू लागले होते. लोकांच्या अशा बोलण्याने तिच्या आयुष्यात परत एकदा दुःख आले होते. तिने जे काही स्वप्नीलवर प्रेम केले ते एक नाटक होतं. इतकी वर्ष ती फक्त एक नाटक करत होती असे लोक तिला बोलत होते. या सगळ्या गोष्टीमुळे तिच्या सासरच्यांनी परत एकदा तिचा साखरपुडा मोडला. तिच्यावर आरोप करण्यात आले की हिच्यामुळे आमचा मुलगा मृत्यू पावला आहे आणि हिच्यामुळेच आता आमच्या दुसऱ्या मुलग्याचं सुद्धा असंच काही व्हायला नको, असे तिच्यावर अनेक आरोप करण्यात आले. हे सगळे आरोप, लोकांचे बोलणे, त्याचबरोबर घरच्यांचे ठोमणे ऐकून तिला आपले जीवन नकोसे होते आणि तिने एक दिवस आपले जीवन संपवले. संजनाची ही अवस्था कोणीच कसे समजून घेतली नसेल? काय तिच्या भावना समजून घेतल्या नाहीत? का आपल्या समाजात एखाद्यावर असे आरोप केले जातात? का एखाद्याला आनंदाने जगू देत नाहीत? एखाद्याचे दुःख समजू शकत नाहीत? निदान त्यांना दुःख तरी देऊ नका. का एखाद्या व्यक्तीला परत आनंदात जगण्याचा अधिकार नाही आहे? संजनाने स्वप्नीलवर प्रेम केलं, हा तिचा गुन्हा आहे का? आशा करते की तुम्हाला ही कहाणी नक्की आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचसोबत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया पुढच्या कहाणीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.